नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राजकीय गोटातून एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज मोठी सुनावणी। एकनाथ शिंदे यांचा सुप्रीम कोर्टात पराभव होण्याची दाट शक्यता, तर उद्धव ठाकरे यांचं पारडं जड। नेमकी कोणत्याही महत्त्वाची बातमी ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय होणार असून शिंदे सेनेला मोठा धक्का बसलाय। आजच्या या महत्त्वाच्या शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भात आताची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का। शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता। मित्रांनो, गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून जे काही शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं होतं, त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी जी याचिका 3 ते 3.5 वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये दिली होती, त्यावर सुनावणी होत आहे। त्यामुळे निकाल लवकर लागणार का, यावर प्रश्नचिन्ह अवलंबून होत असतानाच आज अतिशय महत्त्वाची आणि मोठी सुनावणी कोर्टामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं पारडे सध्या तरी जड असताना दिसत आहे। महाराष्ट्रातील लोक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तर आहेच, परंतु जे काही महत्त्वाचे कायदे आणि जे काही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले त्यावेळचे आमदार आणि खासदार यांना अपात्र करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी जी सुनावणी झाली होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की जो काही निकाल असेल तो लवकर द्यावा। जी काही पक्षचिन्ह असेल ते एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्याविषयी जो काही निकाल असेल तो द्यावा, कारण उशिरा लागलेला न्याय हा न्याय नसतो। लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि सगळ्या छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या असल्या तरी निकाल अजून लागलेला नव्हता। त्यामुळे आजची सुनावणी ही अतिशय महत्त्वपूर्ण सुनावणी आहे आणि जी सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पारडे सध्या तरी जड असताना शिंदे यांच्या भाजपाने वापर करून आता सत्तेबाहेर भाजप त्यांना काढते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपण्याची सध्या तरी चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे आणि भाजपामध्ये विलीन होतात का, आपले आमदार खासदार भाजपमध्ये जाऊन ते भाजपच्या सेनेत सामील होऊन मुख्यमंत्री होतील का, याकडे सुद्धा सर्वांचं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलंय। गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। तसेच सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली। यावेळी पक्षाच्या पुढील राजनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती आहे। आपल्याला चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्याही दिल्यात। जबाबदारी पार पडता येत नसेल तर पद सोडावं, अशा पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। दरम्यान 8 ऑगस्टपर्यंत SIRची नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात याव्यात, त्यासाठी आपापल्या विभागात आणि जिल्ह्यात नागरिकांची नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। SIR प्रक्रियेतून एकही पात्र व्यक्तीचे नाव वगळले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्यात। नीटचा पेपर फुटला म्हणून ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांनी सरकारने माफी मागितली पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांवर ही वेळ आली त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला त्यांचीही सरकारने माफी मागितली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचा निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेला एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय।
तेव्हा मित्रांनो, उद्धव ठाकरेंना जर हे पक्षचिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना सांगितलंय. मित्रांनो, बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि अशाच राजकीय बातम्या पुन्हा पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओवर नक्की या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.